आळूची पानं किंवा चमकोऱ्याची पानं याला स्वच्छ धुवून घ्यायचं. त्याच्या शिरा मोडायच्या. शिरा का मोडायच्या? ते पान खाल्ल्यानंतर चरचर करतं गळ्यात, त्यामुळे त्याच्या शिरा मोडायच्या. व्यवस्थित शिरा मोडून झाले की एका दुसऱ्या पातेल्यामध्ये बेसन पीठ, थोडेसे जिरे, ओवा, चवीनुसार मीठ, हळद पावडर आणि लाल तिखट टाकून व्यवस्थित पाणी टाकल्यानंतर, जास्त घटसरही नको पीठ आणि पातळही नको, पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं आहे. घेतल्यानंतर एका पानाला पीठ लावून घ्यायचं आहे. व्यवस्थित एकावर एक पीठ पानं ठेवून त्याला फोल्ड करून घेऊन त्याची स्टीम करून घ्यायचं आहे 10 मिनिट. त्यानंतर सत्य स्वरूप है राम श्री राम, प्रेम स्वरूप है राम श्री राम, शक्ति स्वरूप है राम श्री राम राम। स्टीम झाल्यानंतर थंड झाल्यावर छोटे छोटे काप करून घ्यायचे आहेत, आळू वडीसारखे. एका कढईमध्ये 1 चमचा खोबर आणि 1 चमचा खसखस टाकून लालसर परतून घ्यायचं आहे. ते परतल्यानंतर अद्रक आणि लसूण ह्याच्या पाकळ्या टाकायच्या आहेत आणि थोडीशी कोथिंबीर टाकून मिक्सरमध्ये ते वाटून घ्यायचं आहे. थंड झाल्यानंतर त्याच कढईमध्ये 1 चमचा तेल टाकायचं आहे. तेल छानसं गरम झालं की जिरे आणि मोहरी टाकून तडतडली की त्यामध्ये थोडं हिंग आणि वाटून घेतलेले वाटण टाकायचं आहे. 1 छोटा मीडियम साईजचा बारीक चिरलेला कांदा, तेही लालसर झाले की त्यामध्ये अर्धा टोमॅटोची प्युरी टाकायचं आहे. प्युरी ही छान असे मिक्स झाली की त्यामध्ये आवडीनुसार तिखट जास्त पाहिजे असेल तर 2 चमचे, नाहीतर 1 चमचा बस होईल. लातूरचा काळा मसाला मी वापरलेला आहे. यात दुसरे कोणतेही मसाले वापरलेले नाहीत. हळद पावडर, चवीनुसार मीठ आणि गरम पाणी 1 ग्लास. सारणाला चांगली उकळी आली की त्यामध्ये तयार करून घेतलेली आळू वडी टाकायची आहे. 5